नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल रोज नवनवीन माहिती आपल्या समोर येत आहे आणि त्यामधीलच एका महत्त्वाच्या माहितीबद्दल आपण बोलणार आहे। एका न्यूज पोर्टलने बातमी दिली आहे। आता या बातमीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की आताच प्राप्त माहितीनुसार लाडकी बहीण योजनेची व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोगस लाभार्थी असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही रोज सांगताय, काही वेळा तुम्ही सांगताय की याची छाननी होणार नाही, काही वेळा तुम्ही म्हणताय की याची छाननी होणार, म्हणजे नक्की प्रोसेस काय? तर याबद्दल तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी महिला व बालविकास माजी मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत, परंतु तक्रारी आल्यानंतर त्यावर काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत। आता काही ठिकाणी आपण पाहत आहोत की तक्रारी या येण्यास सुरुवात झाली आहे। तक्रारी आल्यानंतर त्याबद्दल छाननी देखील आता राज्य सरकारच्या द्वारे सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकाच्या घरी जाऊन लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची तपासणी होणं हे शक्य आहे का? कारण यामध्ये सुमारे 2,43,00,000 महिलांनी लाभ घेतलाय। मग प्रत्येकाच्या घरी जाऊन योजनेची जी काय तुम्ही म्हणताय कागदपत्रांची तपासणी होणार हे शक्यच नाही, कारण यामध्ये आता कोण जाणार किंवा कोणता अधिकारी पोहोचणार? परंतु लक्षात घ्या, यामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायत लेवलला काम करणारे काही अधिकारी असतील किंवा काही कार्यकर्ते असतील किंवा इतरही अनेक वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या सर्वांनाच यामध्ये छाननी करण्याच्या प्रक्रियेबद्दल कळवले देखील जाऊ शकते। परंतु प्रत्येक लाभार्थींच्या घराला प्रत्यक्ष भेट दिली जाईल, त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल आणि पात्र अपात्र ठरवले जाईल। लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी खोटे दावे केले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव देखील महिला आणि बाल विकास विभाग तयार करणार असल्याचे देखील आता सांगण्यात येत आहे। आता यामध्ये काय होणार आहे नक्की? गुन्हा दाखल होणार का काय? म्हणजे विषय काय नक्की? पैसे रिटर्न करावे लागणार का किंवा खरंच त्याची छाननी होणार आहे का? याबद्दल देखील पुढे काय सांगितलं आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो लक्षात घ्या, तसेच चुकीच्या पद्धतीने मिळालेले लाभ परत करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो लाडकी बहीण योजनेअंतर्गत काम करतो त्यांनी सांगितले आहे। म्हणजेच की ही सेम प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या की मागील वर्षांमध्ये, मागील 2023च्या जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये ही प्रोसेस मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्यातील किंवा केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी देखील वापरण्यात आली होती। कारण त्यावेळी देखील असे लक्षात आले होते की अनेक शेतकरी जे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत। काही शेतकऱ्यांच्या म्हणजेच की त्यांच्या मुलाच्या नावावर जमीन आहे परंतु लाभ घेतला होता, किंवा वयाच्या अटीमध्ये बसत नसताना देखील लाभ घेतला होता, किंवा जमिनीची चुकीच्या पद्धतीने कागदपत्र अपलोड करून देखील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। अशा शेतकऱ्यांचे त्यावेळी सर्व पैसे हे बंद करण्यात आले होते। एवढेच नाही तर वेबसाईटवर तुम्ही आता देखील जाऊन त्या वेबसाईटवर पाहू शकता की एक तुम्हाला ऑप्शन देण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला हे पैसे रिफंड करता येणार आहेत। म्हणजेच की पीएम किसान योजनेचे पैसे त्यावेळी रिफंड करण्यात आले होते। त्या संदर्भात तहसीलदाराकडून नोटीस देखील देण्यात आल्या होत्या, अन्यथा गुन्हा तुमच्यावर दाखल करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले होते। तसाच ऑप्शन आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती हे एक नवीन ऑप्शन लवकरच येईल ज्यामध्ये तुम्ही पैसे रिफंड करू शकणार आहात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला असेल तर। ज्यांनी योग्य पद्धतीने योजनेसाठी अर्ज केला, योग्य पद्धतीने लाभ घेत आहेत, अशा महिलांना यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण देखील येणार नाही। आता यामध्ये बघा काय सांगितलं की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। जिल्हा आणि विभागीय स्तरावर तपासणी केली जाईल असे महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। महिला आणि बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजना फसवणुकी संदर्भात सुमारे 200हून अधिक तक्रारी आलेल्या आहेत। हा अत्यंत महत्त्वाचा एक पॉइंट असणार आहे, कारण लक्षात घ्या तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारींची तपासणी ही नक्कीच केली जाणार आहे। कारण
अनेक ठिकाणी लक्षात आलं आहे की अगदी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला जात आहे। आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सरकार फसवत आहे का किंवा सरकार आमची फसवणूक करत आहे, पुन्हा तपासणी करत आहे, तर सरकार यामध्ये चुकीचं काहीच करत नाही। ज्या महिला योग्य पद्धतीने लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, कारण तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर जे पैसे मिळत आहेत ते कंटिन्यू मिळत राहतील, यामध्ये वाढ देखील होईल आणि हे 2100 रुपये महिना देखील मिळतील। परंतु ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, ज्या महिला टॅक्स भरत आहेत, ज्या महिला सरकारी नोकरदार आहेत, ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत, तर अशा महिलांना या योजनेच्या पात्रतेमधून नक्कीच काढण्यात येईल, कारण हे चुकीच्या पद्धतीने यांनी लाभ घेतला आणि याचा सर्वच महिलांना तोटा होणार आहे, कारण राज्याच्या तिजोरीवर देखील या योजनेमुळे किंवा या चुकीच्या लाभार्थ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बोजा देखील पडत आहे। आता बघा, त्यामुळे एकूण अर्जापैकी 1% म्हणजेच की 2.5 लाख अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 2-3 महिन्यांचा वेळ लागेल असा अंदाज आहे। 1500 रुपयावरून अनुदान 2100 रुपये करण्याच्या आधी याची पुनर्तपासणी देखील करणे गरजेचे असल्याचे देखील त्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे। आता ही तपासणी कशी होणार? लाभार्थीच्या घरी जाऊन सरकारी अधिकारी सर्व कागदपत्रे, मुलाखत, सर्वेक्षणाद्वारे दाव्यांची पडताळणी करतील। लाभार्थीचा डेटा मतदार यादीसोबत तपासला जाईल। याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेसही तपासला जाईल। हेल्पलाईन नंबर, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे नागरिक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अपात्र जे लाभार्थी आहेत त्यांची तक्रार करू शकणार आहेत। आता ही पडताळणी का केली जाणार आहे? तुम्ही म्हणाल की आता सरसकट तुम्ही लाभ द्या, तुम्ही जे इलेक्शन पूर्वी लाभ दिला आहे तोच लाभ तुम्ही कंटिन्यू ठेवा, तुम्ही कोणत्याही प्रकारची तपासणी करू नका। तर याबद्दल बघा, संबंधित विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की खोटी कागदपत्रे अथवा पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे, तशा तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे। अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल। लाभार्थींना स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देखील देण्यात येणार आहे आणि याचा GR देखील आता लवकरच जारी करण्यात आला आहे असे देखील सांगितले आहे, परंतु हा GR अजून तरी जारी केला नाही। तसेच आता ही जी माहिती आहे या माहितीबद्दल सत्यता नक्की आहे का? कारण एक पोर्टल आहे, ही एक वेबसाईट आहे, न्यूज पोर्टल आहे ज्यांनी ही अपडेट दिली आहे, परंतु यामध्ये GR अद्याप देण्यात आला नाही। परंतु यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दल बोलताना स्पष्ट सांगितले होते की आम्ही अर्जांची पडताळणी करू, परंतु कधी करू? ज्यावेळी आमच्याकडे तक्रारी येतील तेव्हा करू। परंतु आता काही ठिकाणी तक्रारी येण्यास देखील सुरुवात झाली आहे आणि तक्रारी आल्यानंतर नक्कीच त्या फॉर्मवर पुन्हा एकदा चेकिंग बसणार आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणार आहेत त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे। आता याबद्दलची ज्यावेळी पुढची अपडेट येईल किंवा ज्यावेळी GR येईल त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर हे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। आणि ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त महिलांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होणार आहेत। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।